नमस्कार, साशास रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे ब्रेडपासून ब्रेड फ्राय मसाला। तर तुम्ही बघू शकता किती छान आणि मस्त ही रेसिपी झालेली आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तवा इथे गरम करून घेतला आहे मी, यावर बटर टाकलेला आहे। बटर टाकून ब्रेड मी याला चांगले गरम करून घेतले आहे। तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि व्हिडिओ बघत असाल, व्हिडिओ आवडले तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील। तर ब्रेड हे असे उलटापालट करून आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहे। तर आता फोडणीसाठी इथं मी एका कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून गरम करून घेतलं होतं। फोडणीला जिरी, मोहरी, कढीपत्ता टाकून याला फोडणी दिली। एक बारीक चिरलेला कांदा टाकून चांगला गुलाबी रंग येईपर्यंत याला फ्राय करून घेतलेला आहे। गुलाबी रंग आला की याला चांगला परत एकदा मिक्स करून यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकला आहे। टोमॅटो देखील चांगला मऊ होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, नवीन असाल आणि व्हिडिओ बघत असाल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। तर आता यामध्ये आपण सुके मसाले टाकत आहोत। हळद टाकली आहे चिमूटभर, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ। तर हे पूर्ण टाकून आपल्याला परत एकदा तेलामध्ये चांगला मिक्स मसाला हा करून घ्यायचा आहे। मिक्स झाल्यानंतर बघू शकता तेल किती छान आणि मस्त झालं आहे यात। तर आता हे आपण ब्रेड जे आपण फ्राय करून घेतले होते बटरमध्ये, ते याचे असे तुकडे करून मी मस्त याला चांगलं वर खाली असं कढईमध्ये केलेलं आहे। 2 मिनिटासाठी झाकण ठेवलं होतं। तर तुम्ही बघू शकताय 2 मिनिटानंतर किती छान आणि मस्त झाले आहे। वरून कोथिंबीर टाकून परत एकदा हलवून घ्या वर खाली, असं मस्त ब्रेड फ्राय मसाला हा तयार आहे। तर तुम्हाला रेसिपी आवडली तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट